घरात काही नसेल बनवायला तर वाळवणीच्या ह्या पदार्थापासून अत्यंत सुंदर भारी होणारा पदार्थ म्हणजे कुरडईची चटणी. कुरडईची चटणी खायलाही खूप सुंदर लागते. आता मी ते 7 ते 8 कुरडया 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजत ठेवलेल्या आहे. त्यामुळे आपला भुगा करायलाही सोपा जातो. आता मी याचे तुकडे म्हणजे भुगा करून घेत आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे भुगा केल्यामुळे कुरडईची चटणी खूप छान होते. आता यामधलं जे काही पाणी आहे ते काढून टाकायचे. मी ते कुरडईतलं सगळं पाणी काढून टाकले आहे. त्यामुळे कुरडईची चटणी आपली सुटसुटीत होते. आता मसाल्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे वाळलेल्या लाल मिरच्या, नंतर लसूण. आता हे मिक्सरमध्ये सुरुवातीला बारीक करून घ्यायचे. आता यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे घालायचे आहे. कढईमध्ये शेंगदाणे हे लालसर भाजून घ्यायचे. लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये टाकून परत बारीक करून घ्यायचे. कढईत आता कांदा टाकून तो लालसर परतून घ्यायचा. लालसर परतल्यानंतर त्यात तेल टाकायचे. तेलामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायची हळद. हळद घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची. तुम्ही घालू शकता किंवा नाही. कोथिंबीर घालायची आणि जो काही आपला लालसर कांदा आहे तो त्यामध्ये मिक्स करायचा. आता छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही कुरडयाचा भुगा केलेला आहे तो त्यामध्ये घालून चांगला परतून घ्यायचा. आता यामध्ये आपण कुरडईचा भुगा टाकलेला आहे, तो सुट्टा केलेला आहे आणि तो चांगला मिक्स करून घ्यायचा. आता वरून आपण जे काही मिरची, लसूण आणि शेंगदाणा घालून जो काही वाटण तयार केलेलं आहे ते त्यामध्ये घालायचे आणि 10 ते मिनटं आपलं मंद आचेवर परतून घ्यायचं. आपली कुरडईची चटणी तयार. आता प्रत्येकाची कुरडईची चटणी करायची पद्धत वेगळी आहे, पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि कुरडईमध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं. चवीप्रमाणे थोडेसे मीठ घालायचे. वरून कोथिंबीर घालायची. आपली झणझणीत कुरडईची चटणी तयार. 10 मिनटं मंद आचेवर ठेवायचं. आपली कुरडईची चटणी तयार. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.